नमस्कार. आमचे येथे श्री कृपेकरून आमच्या चिरंजीवांचा व्रतबंध अर्थात उपनयन सोहळा करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. आपली ही उपस्थिती प्रार्थनीय. तेव्हा बटूस आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या मंगल कार्याचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती. उपनयन संस्कार म्हणजेच व्रतबंध किंवा मुंज. आपण जन्माला येतो, मोठे होतो. आचार विचार, विद्या, शास्त्र, कला यांनी हळूहळू आपलं व्यक्तिमत्व घडायला लागतं. मातीच्या गोळ्याला आकार यावा ना, तसंच याच वळणावर आपल्याला सुसंस्कृत बनवणारा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे मुंज. विद्येचं व्रत अखंडपणे चालवण्यासाठी कटिबद्ध करणारा हा व्रतबंध संस्कार नावातच खूप काही सांगून जातो. उपनयन याचा अर्थ मुलाला आचार्यांच्या जवळ नेणे. अर्थात आजपासून विद्याग्रहणाला सुरुवात झाली आहे आणि यापुढे आचार्यच तुझे माता पिता, त्यांच्याकडून तुला नवीन जन्म मिळणार. द्विज म्हणजेच ब्राह्मण्य प्राप्त होऊन वेदाध्ययनाचा अधिकार मिळणार. पण या अधिकाराबरोबरच तुला स्नानसंध्या, आचारविचार यांचं बंधनही पाळावं लागेल, असा संदेश देणारा हा उपनयन संस्कार.
आता चौलहोम. मुलाचे वडील अग्नी प्रज्वलित करतात. त्यानंतर ते बटूच्या मागं उभं राहून त्याच्या डोक्याला दही आणि पाणी लावतात. त्यानंतर दर्भ आणि त्याच्या कानाच्या वरचे केस चांदीच्या कात्रीनं कापून बटूच्या आईच्या ओंजळीत टाकतात. इथे चौलविधी संपतो. यानंतर मात्र बटू कावराबावरा होतो. साहजिकच आहे, कारण विद्याध्ययनाला जाणाऱ्या बटूला खूप केस राखता येत नाहीत. गुरुग्रही जाऊन अतिशय शुद्ध अंतःकरणानं त्याला विद्याध्ययन करायचं असतं आणि म्हणूनच त्याला डोक्यावर घेरा ठेवावा लागतो. आणि आता तोच कार्यक्रम बटूला नापिताकडून करून घ्यायचा आहे, म्हणूनच तो बिचारा अत्यंत कावराबावरा झालाय. आता बटूला व्रतबंधासाठी तयार करायचं. प्रथम त्याचे केस कापायचे, घेरा शेंडी ठेवायची. हे जसं ज्ञानप्राप्तीच्या अधिकाराचं लक्षण, तसंच अहंकाराच्या विसर्जनाचंही. आपल्या रूपाचा अहंकार यामुळे नष्ट होतो. मन ज्ञानप्राप्तीसाठी शुद्ध होतं. दंडात बेटकुळी, हातात दंडा आणि डोक्याला शेंडी ही तर बटूची प्रमुख लक्षणं. नेहमी ओळखीचा असलेला ह्या मुलाचा चेहरा आता वेगळाच तेजस्वी दिसायला लागतो. कारण मुंज म्हणजे तर त्याचा नवीन जन्म. म्हणूनच गुणांपासून रूपापर्यंत आमूलाग्र बदल. बघ मंगल दिन आला, बघ मंगल दिन आला, चल चल रे मुंज मुला, चल चल रे मुंज मुला, बघ मंगल दिन आला. घारुनिया लंगोटी दंड उभा हे हाती, मग म्हणरे ओम भगवती, मग म्हणरे ओम भगवती, चल चल रे मुंज मुला. निर्भाने तव मांडी चिरतील, निर्भाने तव मांडी चिरतील, बेटकुळी मग तिच्यात भरतील, बेटकुळी मग तिच्यात भरतील. आत उद्याचे तुनु तुनु मारील, आत उद्याचे तुनु तुनु मारील. घर 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 फिरहील, घर 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 फिरहील. आला आला बघ मंगल दिन आला. यज्ञोपवीता करुणी धारण, गायत्रीत मंत्रोच्चारण, गायत्रीत मंत्रोच्चारण. ब्रह्मचारी मी गुरु घरी जाईन, ब्रह्मचारी मी गुरु घरी जाईन. होईन ज्ञानी दीपविन सकला, होईन ज्ञानी दीपविन सकला. आला आला बघ मंगल दिन आला. काशीला तू निघशील जाया, काशीला तू निघशील जाया, तुला आडविल मामाराया, तुला आडविल मामाराया. बोले देईन कन्या याया, बोले देईन कन्या याया.
अरे सगळ्यांना मातृभोजनाचं जेवण चाललं असतं. आम्ही पण पाव मारला असता. आम्ही पण पाव मारतो होतो तुझ्या. हा बटू त्याच्या आईच्या शेजारी बसून अगदी मजेत जेवतोय ना. आता त्याला आईच्या शेजारी किंवा आईच्या मांडीवर बसून लाड लाड बोलून काहीही जेवता किंवा खाता यायचं नाही. असं आईच्या जवळ बसून करायचं त्याचं हे शेवटचं जेवण. कारण यानंतर तो गुरुगृही विद्याध्ययनासाठी जाणार. तो 12 वर्षांनी परत येणार, एकदम मोठा तरुण युवक बनून. तेव्हा आई शेजारी बसून हक्कानं लाड करून घ्यायचं त्याचं हे जेवण म्हणजेच मातृभोजन. मैडम बोलेगा ना 9 टिकट नहीं
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लालो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं स्तेपुरं लेण्याद्रौ गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् पटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान. प्रथमवन्धुनी निमन्त्रिले त्या गिरिजापुत्राते शुभमङ्गलव्रतबन्धवटुसे आज योजिते शुभमङ्गलव्रतबन्धवटुसे आज योजिते जबरी साई आटमण्डली गृहवर्षे घडले भावना निलेशचे हात आजले स्वागतास सजले आनंदाने भरले डोळे आनंदाने भरले डोळे भावना आईचे शुभमंगल व्रतबंधुचे आज योजिले मातृभोजनी भावना भरली प्रेमी पुत्राते शर्वतः आजपासूनी बाल्यसरायाचे गायत्रीच्या मंत्रबळे तुझ पुढेच जाण्याचे गायत्रीच्या मंत्रबळे तुझ पुढेच जाण्याचे शुभमंगल व्रतबंधवटुचे आज योजिले गायत्री आणि भगिनी करती कळवून हस्ते मंगल तबकाते मंगल अक्षरं धरित सारे देवी आशिषाते कानी पडती मंगल सर्व सुरेल सगळी चढवे कानी पडती मंगल सर्व सुरेल सगळी चढवे शुभमंगल व्रतबंध आज हे आज योजिले कान मंत्र हा निलेश दैनसे बाळा पुत्रा रे धर्मज्ञानीचे करुणी पालन उचली पावलाते बलशाली अनुकीर्तिवंत तुझ जगी भावयाचे बलशाली अनुकीर्तिवंत तुझ जगी भावयाचे शुभमंगल व्रतबंधवटुचे आज योजिले प्रथम आश्रमी टाकी पाऊल घेऊन दंडाते भिक्षा पहिली मागण्यास पूर्ण करी लज्जेते दिसे पटू शर्व हा गोचिरवाणा रूप सावळ्याचे दिसे पटू शर्व हा गोचिरवाणा रूप सावळ्याचे शुभमंगल व्रतबंधकाते आज योजिले प्रथम वंदुनी नमिते दादा गिरिजा पुत्राते शुभमंगल व्रतबंधवटुचे आज योजिले वंदन करुणी गौरी तनया आव्हान करू त्याला अहो आशिष द्याना आमच्या गोजिया वरतूला मंगल दिनिया मंगल समयी मंगल मुहूर्ताला अहो आशिष द्याना आमच्या गोजिया पटूला पिता माता आजी आजोबा सुजाण सुविचारी पालन करीती बाळाचे या कर्तव्यास स्मरूनी संध्या करण्या काळी सांग
आमच्या गोजिऱ्या बटूला. उपनयनाच्या शुभ समयी थोर जमले सानही. बुद्धिमान हो कीर्तिमान हो बटूस म्हणती सारी. सनई चौघडा गाई वाजे येऊन सप्तसुरांना. अहो आशिष द्याना आमच्या गोजिऱ्या बटूला. गोजिरवाणा शर्वाचा बटू शोभे सान. गायत्री अन गार्गीलाही करपलीचा मान. मृगा ओरली अन्वित शारदे जमले कतबंधाला. अहो आशिष द्याना आमच्या गोजिऱ्या बटूला. मंगल दिनिया मंगल समयी मंगल मुहूर्ताला. अहो आशिष द्याना आमच्या गोजिऱ्या बटूला. कंठे च मुक्तावली गोपास्त्री
क्षणे सत्याला स्मरणे प्रभूस पूजणे कुर्यात् पटोर्मङ्गलम् सुमुहूर्त सावधान अग्रशावशुभ्रयज्ञोपवीते सत्कौपीन पीतकृष्णादिलश्रीः छत्री दण्डी पुण्डरीकायताक्षः पायात् देवो वामनो ब्रह्मचारी सावधान अजितदण्डकमण्डलुमेखला रुचिरपावनवामनमुहूर्तये मितजगत्त्रितयाय वितारये निगमवाक्पटवे पटवे नमः सावधान यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलम् सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियुगौ स्मरामि मुंजे तर लागली. आता प्रत्यक्ष उपनयन संस्काराचे जे इतर विधी आहेत ते. यामध्ये वडील मुलाला उजव्या बाजूला बसवून स्थंडिलावर अग्नीची स्थापना करतात. अग्नी हा देवांचा प्रतिनिधी आणि म्हणूनच त्याला संतुष्ट करायचं. आपण जे जे अग्नीला अर्पण करू ते ते देवांपर्यंत हा देवांचा प्रतिनिधी पोचवत असतो.
प्रथम मुलाला कटीसूत्रासह कौपीनं नेसवायचं. कौपीनं म्हणजे लंगोटी. लंगोटी देऊन त्याला शुभ्र वस्त्र नेसवायचं आणि त्यानंतर बटूनं आचमन करायचं. हे त्याचं पहिलं आचमन. प्रधान होम हा मुंजाला वेदाध्ययनाचा अधिकार मिळावा म्हणून केला जातो. अग्नी ही तेजाची देवता, तिचंही पूजन केलं जातं. त्यानंतर कमरेला लंगोटीसाठी तिहेरी वळलेला कापसाचा दोर बांधून लंगोटी घातली जाते. पूर्वी या बरोबरीनंच हरिण कातडं धारण केलं जायचं. हरणाचं कातड एवढ्यासाठी की निर्मळ दृष्टी, स्थिरता, बळ, तेज, प्रौढता, उत्कर्ष, पातकनाश हे जे गुण त्या कातड्याच्या ठायी आहेत ते ह्या कातड धारण करणाऱ्या बटूला मिळावेत, ही त्यामागची भावना होती. आचार्यांनी 10 वेळा गायत्री मंत्र जपून प्रोक्षण केलेलं यज्ञोपवीत बटूला धारण करण्यासाठी दिलं जातं. हे यज्ञोपवीत म्हणजेच जानवं, आणि जानवं म्हणजेच मुंज झाल्याची खूण.
आता अवक्षारण विधी. अग्नीला हविर्भाग देऊन संतुष्ट तर केलं, आता जल. आधी वडील शुद्धोदकानं बटूची ओंजळ भरतात आणि मग स्वतःची ओंजळ. हे जळांनो, तुम्ही अन्नपानादिकांनी सुखदायक आहात आणि म्हणून अन्न आणि अत्यंत पवित्र आणि रमणीय अशा आत्मज्ञानाकरता आमचं रक्षण करा अशी प्रार्थना करायची. आणि मग त्या दोघांनी मिळून ते जळ खाली ताम्हनामध्ये सोडून द्यायचं. वडिलांनी मुलाचा उजवा हात अंगठ्यासह धरून मंत्र म्हणायचा. हे अवक्षारण. उपनयन विधी झाला म्हणजे बटूचा जणू दुसरा जन्मच झाला आणि म्हणून त्याची लहानपणची सगळी लाडकी नावं राजू, बाळ्या, बबड्या ही सगळी आता रद्द ठरतात आणि म्हणून त्याला नवीन नाव द्यायचं. कारण आता तो द्विज होणार असतो, दुसऱ्यांदा जन्मणारा. म्हणून त्याला नवीन नाव द्यायचं आणि ते त्याच्या कानात सांगायचं. सूर्यदर्शन. बटूचे वडील पूर्वेकडे तोंड करून उभे राहतात आणि बटूला आपल्या पुढे उभं करून सूर्याकडे पाहायला सांगतात. सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे तेज आणि तेज म्हणजेच ज्ञान. बटूच्या उजव्या खांद्यावरून हात नेऊन अनुग्रही म्हणून बटूच्या हृदयाला त्याचे वडील हात लावतात आणि म्हणतात, हे ब्रह्मचार्या, मी जे सांगतो ते मनापासून ऐक, अंतःकरणापासून धारण कर. समिधम आहार्षम गृहते जातवेदसे तयात्वम अग्ने वर्धस्व समिधा ब्रह्मणा वयम स्वाहा. अग्नीमध्ये दे पण अग्नय उदन्नमम. आजपासून बटूला यज्ञ करण्याचा, यज्ञयाग करण्याचा अधिकार प्राप्त झाला. बटू अग्नीला समिधा अर्पण करून तेज, धनधान्य इत्यादींसाठी अग्नीची प्रार्थना करतो. म्हणतो, हे अग्नी, मला बुद्धी, तेज, प्रजा आणि धनधान्य देऊन समृद्ध कर. मग अग्नीवर दोन्ही हात तापवून तो म्हणतो, हे अग्ने, तू माझ्या सर्व शरीराचं रक्षण कर. आणि मग अग्नीवर तापवलेले हात आपल्या संपूर्ण अंगावरून तो फिरवतो. अग्नीला आणि सूर्याला वंदन करून गुरुसमोर बसतो. मुंज म्हणजे असतो एक उंबरठा, नव्या आयुष्यात पदार्पण करण्याचा. या विधीतली हौस मौज, उत्साह आणि शास्त्रात सांगितलेले परंपरागत अर्थ तर महत्त्वाचे आहेतच, पण नव्या काळात त्याचे बदललेले संदर्भही लक्षात घेण्यासारखे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या या कॉम्प्युटर युगात आपण राहत आहोत. एका बाजूला ज्ञानाचा डोंगर तर दुसरीकडे ढासळणारी नीतिमत्ता, बदलती जीवनमूल्य. या अस्थिर आणि विषम परिस्थितीत ज्ञानाच्या जोडीला संस्कारांची, चांगल्या आचारविचारांची बैठक नसेल तर मन भरकटायला अनेक मोह आजूबाजूला आहेत. त्यातूनही सात्विकता जपून मार्ग काढण्यासाठी सुशिक्षिततेबरोबर सुसंस्कृत बनवणारा हा व्रतबंध सोहळा. आता विद्या देण्याबद्दल गुरुची प्रार्थना. बटू आपला डावा कान उजव्या हातानं आणि उजवा कान डाव्या हातानं पकडून ठेवतो आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातानं गुरुचं डावं पाऊल आणि डाव्या हातानं गुरुचं उजवं पाऊल चेपत जातो. गुरुला प्रार्थना करतो, हे गुरु, तुम्ही मला विद्या द्या. तुम्ही मला तुमचा विद्यार्थी म्हणून अनुग्रहित करा. तुमच्याकडून ज्ञान संपादन करण्याचं समाधान मला लाभू द्या. गुरुशिष्य मनानं आणि शरीरानं एकरूप झाल्याशिवाय गुरुशिष्याचं नातं दृढ होत नाही आणि म्हणूनच त्या दोघांचेही हात एकमेकांवर ठेवून बांधलेले असतात. सावित्रोपदेश आणि ब्रह्मचर्याचा उपदेश म्हणजे तर या उपनयन संस्काराचं सारच. आचारविचार, दिनचर्या, सभ्यता, धीटपणा, शिष्टाचार, ज्ञानार्जन यांची जाणीव बटूला करून देण्यात येते.
इथून पुढचं आयुष्य आता विद्यार्जनासाठीच आहे. ज्ञानाच्या कणाकणानं स्वतःला समृद्ध करण्यासाठी व्रतस्थ रहा आणि गायत्री मंत्राचं नित्य पठण कर, असा हा उपदेश. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. साक्षात सूर्यनारायणालाच बुद्धी आणि समृद्धीचं मागणं मागणारा हा दिव्य गायत्री मंत्र, ज्याच्या उच्चाराने महापाप नष्ट होतात, आयुष्याला संजीवनी मिळते, बुद्धी कुशाग्र होते, वाणी स्वच्छ होते, मन एकाग्र होतं, असा हा महामंत्र गायत्री मंत्र. गुरुनं शिष्याला गायत्री मंत्र दिल्यानंतर गुरु बटूच्या कमरेला मुंज गवताची तिपेडी मेखला बांधतो. दुष्ट आणि असत्य भाषणानं आलेले दोष दूर करणारी, पवित्र, हित करणारी अशी ही मेखला समजली जाते आणि हेच मौंजी बंधन. रज, तम आणि सत्व या तिन्ही गुणांनी युक्त असलेला 3 पानांचा पळस वृक्ष, यापासून तयार केलेला दंड म्हणजे या तिन्ही गुणांना ताब्यात ठेवण्याचं प्रतीकच. आजपासून हे 3 गुण आणि पंचमहाभूत मिळून अष्टावधानी राहायचं, स्वतःचा उद्धार करायचा. याचसाठी हा दंड बटूला धारण करायला द्यायचा. हातामध्ये भिक्षापात्र घेऊन गायत्री मंत्र जपून सूर्याची स्तुती करून अग्नीला प्रदक्षिणा घालून बटू भिक्षा मागण्यासाठी सुरुवात करतो. भिक्षा मागून खाणं हे अतिशय कठीण व्रत आहे आणि अजून बटूला तर त्याची सवय झालेली नाही. मग काय करणार? म्हणूनच पहिली भिक्षा त्यानं आईकडे मागायची असते. ओम भवती भिक्षां देही असं म्हणून पहिली भिक्षा तो आईकडे मागतो. तेव्हा सुवर्णयुक्त चांदीच्या पळीनं मोती पोवळ्याची भिक्षा बटूची आई बटूला घालते. अशीच भिक्षा त्याला त्याची आजी, मामी, काकू, मावशी, घरातले सर्व वडीलधारी स्त्री मंडळी घालतात. आपल्या बटूला गुरुग्रही काही कमी पडू नये म्हणून मोठ्या प्रेमानं ही भिक्षा घातली जाते. अर्थात ही भिक्षा बटूनं आपल्या आचार्यांना आणून अर्पण करायची असते. गायत्री मंत्र जपून, भिक्षा मागून गुरुग्रही जाऊन विद्या ग्रहण करणारा हा बटू अत्यंत पवित्र, म्हणूनच त्याच्या पायाचं तीर्थ घेऊन त्याला नमस्कार केला जातो. आणि बटूला नमस्कार करण्यासाठी अर्थातच त्याचे सर्व नातेवाईक आणि परिवारातल्या स्त्री मंडळी मोठ्या प्रमाणावर असतात. बटू हा ज्ञानाचा उपासक, आत्मसंयमी, भिक्षाहारी म्हणजेच निराहारी, म्हणूनच त्याला हा नमस्कार. आकाशी झेप खेरे पाखरा, आकाशी झेप
पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा बरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साजिला, सोडी
सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा देव तयाचा अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा स्वये संचला परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरुदेव येथे नाही बा संशय गुरुदेव 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 देव 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 एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु. या संपूर्ण मुंजीच्या कार्यक्रमातला बटूला आवडणारा अत्यंत आवडीचा कार्यक्रम म्हणजेच भिक्षावळ. ही भिक्षावळ त्याच्या आजोळची असते. मामानं मामीनं किंवा आईच्या माहेरच्या मंडळींना हौसेनं करायची असते. आपला नातू भाचा गुरुगृही शिकायला जाणार, त्याला खायला प्यायला काही कमी पडू नये म्हणून त्याच्या भिक्षेमध्ये भरपूर खाद्यपदार्थ
फळफळावळ, मिठाई असं सगळं द्यायचं असतं. म्हणजे गुरुगृही त्याला कशाचीही कमतरता पडणार नाही. या भिक्षावळीमध्ये मोठ्या उत्साहानं सगळेजण सहभागी होतात. आपल्या मुलीच्या मुलाला गुरुगृही काही कमी पडू नये हे आजोळ अगदी दक्षतेनं बघत असतं. अशी ही भिक्षावळ. मन मंदिरा ते जाने हो मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेशानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेशानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घेरे पाखरा उजळून घेई साधगा मन मंदिरा दे जाणे उजळून घेई साधगा मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा आपण सर्वजण या मंगल प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलात, बटूला शुभाशीर्वाद दिलेत, यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. कळावे लोभ आहेच, तो असाच वृद्धिंगत व्हावा ही विनंती.